नमस्कार मित्र हो. आज आपल्या भेटीला येत आहेत लातूरचे लोकप्रिय खासदार डॉक्टर शिवाजीरावजी काळगे, एक नेत्ररोग तज्ञ. आणि जेव्हापासून ते खासदार झाले जवळजवळ 2 वर्षात सातत्यानं म्हणजे विकास कामासाठी पाठपुरावा करणं आणि दुसऱ्या बाजूला आमदार नगरसेवक झाला की माणूस त्याचं इन्कम वाढतंय, पण त्याच्या उलट चित्र ह्यांचं आहे. आणि म्हणून जाणीवपूर्वक मी डॉक्टर साहेबांना विनंती करतो की आपण आतापर्यंत लोकसभेमध्ये कुठल्या कुठल्या विषयावर प्रश्न विचारले, किती विचारले, त्याचं आउटपुट काय, मग रेल्वे बोगी असेल, पीठचा असेल, विमानतळाचा असेल, तर आपण लोकांना माहितीस्तव की आमचे खासदार काय करतात किंवा काय केलं हे सांगावं अशी विनंती करतो. नमस्कार. आपल्या माध्यमातून आज 2 वर्षानंतर सगळ्यांशी संपर्क करताना मला विशेष आनंद होत आहे. लातूरच्या जनतेने विश्वास ठेवून जे भरघोस मतदान केलं लोकसभेमध्ये, त्या मतदानाला न्याय देण्यासाठी प्रामाणिकपणे मागच्या 2 वर्षापासून मी काम करत आहे. आणि जसं आत्ता आपण म्हणालात की म्हणजे एक नेत्रतज्ञ म्हणून काम करत असताना खासदार झालो, तर नक्कीच नेत्रतज्ञ म्हणून काम करत असताना प्रामाणिकपणे काम केल्याची पावती लातूरच्या जनतेने मतदान रूपात मला दिली आणि लोकसभेमध्ये प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली. त्याबद्दल सगळ्यांचं मी सर्वप्रथम आभार या निमित्तानं व्यक्त करतो. आणि हे करत असताना मागच्या 2 वर्षामध्ये जवळपास 13 स्टार क्वेश्चन्स आणि 177 अनस्टार क्वेश्चन्स लोकसभेमध्ये मी विचारलेले आहेत. जवळपास 190 प्रश्न लोकसभेमध्ये आतापर्यंत मी विचारलेले आहेत. त्याचबरोबर विविध मंत्र्यांना प्रत्यक्ष भेटून वेगवेगळ्या विकास कामासाठी सातत्यानं मागणी करून त्याचा पाठपुरावा करण्याचं काम मागच्या 2 वर्षामध्ये मी सातत्यानं केलेलं आहे. रेल्वे संदर्भात बोगी प्रकल्प, पीठचा प्रकल्प किंवा इकडं नांदेड लातूर रेल्वे याबद्दल ऐकण्यात येते, नेमकं काय म्हणजे? लातूरला रेल्वे संबंधी बऱ्याच डेव्हलपमेंटची गरज सातत्यानं रेल्वे मंत्र्याकडे मांडण्याचं काम मी मागच्या 2 वर्षामध्ये केलेलं आहे. त्यामध्ये लातूरचा बोगी प्रकल्प लवकरात लवकर चालू करून लोकल उमेदवारांना तिथं जास्तीत जास्त नोकरीची संधी कशी देता येईल त्यासाठीची मागणी केलेली आहे. त्याचबरोबर लातूर वरनं म्हणजे पुणे हैदराबाद किंवा मुंबई हैदराबाद वंदे भारत वाया लातूर देण्यात यावी यासाठी मी सातत्यानं पाठपुरावा करत आहे. लातूर रोड ते कुर्डुवाडी या मार्गाचं दुहेरीकरण करण्यात यावं यासाठीची एक मागणी मी रेल्वे मंत्र्याकडे लावून धरलेली आहे. त्याचबरोबर लातूर रेल्वे स्थानकामध्ये पीट लाईनचं काम लवकरात लवकर फिनिश करून लातूरवरनं ॲडिशनल म्हणजे गाड्या आपणाला कशा देता येतील त्यासाठीचा माझा सातत्यानं पाठपुरावा आहे. लातूरसाठी म्हणजे स्पेशल गाड्या कशा म्हणजे सीझनमध्ये सोडता येतील त्यासाठी सुद्धा पाठपुरावा केल्यामुळं स्पेशल दिवाळी म्हणा, स्पेशल उन्हाळी गाड्या म्हणा, ह्या चालू आपणाला करता येऊ शकल्या. त्याचबरोबर लातूर रोड ते कुर्डुवाडी या दरम्यान रेल्वे क्रॉसिंग्स वाढवण्यासाठी सुद्धा बऱ्याचदा मी प्रयत्न करत आलेलो आहे आणि ते 3 ठिकाणी मंजूर सुद्धा झालेले आहेत. अच्छा. कारण त्याच्यामुळं काय म्हणजे गाड्याला क्रॉसिंग होण्यासाठीचा जो टाइम होता तो कमी होईल आणि त्यामुळं म्हणजे तो वंदे भारत चालू करण्यामध्ये सुद्धा तो एक मोठा अडथळा आहे. लातूर रोड ते कुर्डुवाडी या दरम्यानचा जो रेल्वे मार्ग बनला तो आदरणीय विलासरावजी देशमुख साहेबांच्या काळामध्ये रोजगार हमी योजनेतून बनलेला हा देशातला पहिला मार्ग आहे. आणि रोजगार हमी योजनेतून तो त्या काळात आर्थिक म्हणजे अभाव असल्यामुळं
रोजगार हमीचा पैसा तिकडं वळवून त्यातलं बरंच काम हे त्यामार्फत साहेबांनी करून घेतलं होतं. आणि हे करत असताना रेल्वे अधिकाऱ्याकडनं त्यामध्ये कमीत कमी खर्चात कसा हा मार्ग करता येईल त्याचा प्रयत्न केला गेला. त्यामुळं नंबर ऑफ क्रॉसिंग जे आहेत ते कमी आहेत जेवढे असायला पाहिजेत त्याच्यापेक्षा. त्यामुळं वंदे भारत सारख्या गाड्या चालू करण्यासाठी ह्या काही टेक्निकल अडचणी आहेत आणि त्या अडचणी दूर व्हाव्यात म्हणून प्राथमिक लेवलवर क्रॉसिंगची मागणी आपण वाढवण्याबद्दल केली होती. आणि रेल्वे प्रशासनाच्या म्हणजे सांगण्यानुसार की 3 ठिकाणी अशा पद्धतीच्या क्रॉसिंग मंजूर केलेल्या आहेत आणि त्याचा फायदा भविष्यामध्ये आपल्याला रेल्वे वाढवण्यासाठी म्हणा किंवा जो लूज टाइम आहे रेल्वेचा तो कमी करण्यासाठी होईल. नुकतंच मी रेल्वे स्टेशनला सुद्धा भेट मागच्या 15 दिवसाखाली दिलेली आहे आणि पीट लाईनचं काम बऱ्यापैकी आता जोरात चालू आहे. येत्या डिसेंबरपर्यंत पीट लाईनचं काम संपेल असं मला अधिकाऱ्यांनी त्या दिवशी आश्वासित केलेलं आहे. त्याचबरोबर रेल्वे स्थानकाचं नूतनीकरण आणि एक्सपान्शन, त्याचबरोबर फलाट क्रमांक 2 आणि 3 चं डेव्हलपमेंट याबद्दलचे सुद्धा म्हणजे काम लवकरच तिथं चालू होईल. तिथं जे ब्रिज आहे ते आणखी एक ब्रिज मंजूर झालेला आहे, लिफ्ट मंजूर झालेली आहे. म्हणजे तिथलं डेव्हलपमेंटचं काम बऱ्यापैकी म्हणजे स्पीडअप आता झालेलं आहे आणि लवकरच त्या सुविधा लातूरकरांसाठी येत्या काळामध्ये उपलब्ध होतील जेणेकरून लातूरच्या स्थानकाचं म्हणजे कायापालट झालेलं आपल्याला दिसेल. आता बोगी साधारणतः किती वर्ष किंवा किती महिने लागतील प्रत्यक्ष प्रोडक्शनसाठी? मी म्हणजे रेल्वे मंत्र्यांना जेव्हा मागच्या अधिवेशनाच्या काळात भेटलो तेव्हा रेल्वे मंत्र्यांनीच मला आश्वासित केलं होतं की जानेवारी फेब्रुवारी एंड पर्यंत म्हणजे व्हायला पाहिजे होती, पण ते 1-2 महिने लेट होईल. पण प्रोटोटाईप हा तयार झाल्याचं सांगण्यात येत आहे, पहिला प्रोटोटाईप. आता ते अंडर टेस्टिंग असावा, म्हणजे आता ह्या 1-2 महिन्यामध्ये मी काही फॉलोअप त्याचा म्हणजे रेल्वे बोगी कंपनीचा घेतलेला नाही, तर मी तो सुद्धा येत्या 8-15 दिवसामध्ये नक्कीच घेईन. आणि जर समजा पहिला प्रोटोटाईप तयार झाला असेल तर त्याच्या टेस्टिंग जर सगळ्या दृष्टीने यशस्वी ठरल्या तर ऑफिशियल प्रोडक्शन चालू व्हायला काही हरकत नाही येत्या काळात. लातूर हा ड्रॉट एरिया आहे, म्हणजे या ठिकाणी पाणी प्रश्न, परत पंतप्रधानाची ज्याला काय म्हणते ड्रीम प्रोजेक्ट म्हणून जलजीवन, तर या संदर्भात तुम्हाला काय अनुभव आहे जिल्ह्यामध्ये? लातूरच नाही तर कंप्लीट मराठवाडा डॉट प्रोन असल्यामुळं मी लोकसभेमध्ये मागेच मागणी केलेली आहे की मराठवाड्यामध्ये नदीजोड प्रकल्प हा इफेक्टिव्हली राबवण्यात यावा आणि केंद्र सरकारने तो त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून राबवावा जेणेकरून महाराष्ट्र सरकारवर त्यासाठीचा आर्थिक ताण राहणार नाही. आपणा सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्र सरकार त्यासाठी कितपत बजेट खर्च करू शकेल याबद्दल साशंकता आहे. तर नक्कीच येत्या काळामध्ये केंद्र सरकारनं जर मनावर घेतलं तर नक्की नदीजोड प्रकल्प मराठवाड्यामध्ये चांगल्या पद्धतीनं राबवून मराठवाड्यातला जो दुष्काळ आपण सध्या सगळेजण अनुभवत आहोत तो कमी होण्यास मदत होईल असं वाटतं मला. म्हणजे या वर्षीच्या बजेटमध्ये महाराष्ट्र सरकारच्या सुद्धा एक बातमी ऐकायला मिळाली होती की महाराष्ट्र सरकारनं सुद्धा नदीजोड प्रकल्पासाठी काही बजेट आवंटित केलंय. तसं जर केलं असेल तर नक्कीच ते अभिनंदन करण्यासारखी गोष्ट आहे आणि मराठवाड्याला त्याचा नक्कीच येत्या काळामध्ये फायदा होईल. सर, लोहा कंधार हा भाग सुद्धा आपल्याकडं आहे आणि बऱ्याच वेळा काँग्रेस सत्ताधारी नसल्यामुळं मोठ्या प्रमाणात DPDCचं बजेट मिळत नाही, लोहा कंधार असेल किंवा जिल्ह्यात असेल, तर याबद्दल तुमचे अनुभव काय आहेत? म्हणजे मी या निमित्तानं लातूरच्या पालकमंत्र्यांचं आभार व्यक्त करू इच्छितो की फारशी पार्शलिटी न करता म्हणजे ते संधी देतात काम करण्यासाठी. पण याच्या नेमकं विरुद्ध माझा अनुभव नांदेड जिल्ह्याच्या पालकमंत्र्याच्या बाबतीमध्ये आहे.
मागच्या वर्षीच्या डीपीडीसी बजेटमध्ये म्हणजे अक्षरशः 1 रुपयाचा सुद्धा निधी डीपीडीसीच्या माध्यमातून माझ्या कामासाठी दिला गेला नाही, हे दुर्दैवानं मला इथं नमूद करावंसं वाटतं. अशा पद्धतीचं राजकारण जे की म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या पालकमंत्र्याकडनं नांदेड जिल्ह्यात केलं जात आहे ते नक्कीच निषेधार्ह आहे. आणि मला अपेक्षा आहे की मी गेल्या वर्षी त्यांना 2-3 वेळा भेटलेलो आहे, तर त्यांनी आश्वासित केलंय की या वर्षी तसं होणार नाही. तर मला अपेक्षा आहे की या वर्षीच्या डीपीडीसी मध्ये गेल्या वर्षीची ही तूट ते भरून काढतील आणि माझ्या कामासाठी ते भरीव निधी मंजूर करतील. एकंदरीत एक डॉक्टर, नेत्र विशारद आणि खासदार, यू आर सॅटिस्फाईड, म्हणजे तुम्ही कामाबद्दल तुमच्या, लोक तर काय अपेक्षा प्रचंड असतात, तुम्ही समाधानी आहात का? नक्कीच समाधानी आहे, पण जे समाधान डॉक्टर म्हणून, नेत्रतज्ञ म्हणून काम करताना मिळत असतं, तिथं कामाबरोबर म्हणजे लोकांचे आशीर्वाद सुद्धा मिळतात. तो माझा पर्सनल अनुभव आहे. पैसे तर मिळतात, देतात लोक, पण पैशाबरोबर आशीर्वाद सुद्धा देतात आणि त्याची किंमत ह्या बाकीच्या सगळ्या गोष्टीपेक्षा जास्त आहे असं मला वाटतं. डॉक्टर साहेब, आजकाल लोक नगरसेवक, आमदार, खासदार झालं की अनेक उद्योग सुरू करतात, त्यांचं इन्कम वाढतंय, इन्कम टॅक्स वाढतोय. तर तुमचा अनुभव खरं म्हणजे लोकांना सांगणं गरजेचं आहे असं मला वाटतंय. खरं तर हे सांगण्याच्या गोष्टी नाही आहेत, पण 23-24 ला मी जवळपास 36 लाख रुपये इन्कम टॅक्स भरलेलं होतं. ते मी 24-25 मध्ये 8.25 लाख भरावं लागलं, कारण इन्कमच राहिलेलं नाही. आणि मी वेळ माझ्या रुग्णांना देऊ शकत नाही, हॉस्पिटल फुल टाइम चालू शकत नाही. म्हणजे आर्थिक दृष्ट्या जर मला कोणी विचारलं तर नक्कीच मी म्हणेन की आर्थिक दृष्ट्या खासदारकीमध्ये माझा लॉसच आहे. अच्छा, आता हे सगळं होत असताना की तुम्हाला एक रोल मॉडेल प्रोजेक्ट म्हणून केंद्र सरकारचा कोणता आणावा असं तुम्हाला वाटतंय, किंवा तुमचं विजन काय, म्हणजे नेमकं? लातूरला म्हणजे शैक्षणिक वारसा खूप म्हणजे मोठा लाभलेला आहे आणि लातूरच्या या शैक्षणिक वारशाला साजेसं असं एखादं केंद्रीय इन्स्टिट्यूट लातूरला मिळालं पाहिजे असं मला वाटतं. आणि त्यासाठीचं नक्कीच प्रयत्न माझ्याकडनं प्रामाणिकपणे होईल. मी येत्या काळामध्ये नक्कीच त्या संदर्भामध्ये इव्हन मोदी साहेबांची सुद्धा भेट घेण्याचा विचार करत आहे. तर मोदी साहेबांनी लातूरच्या जनतेला आश्वासित केलंय की लातूरला एखादं केंद्रीय इन्स्टिट्यूट मी नक्कीच देईन भविष्यात म्हणून. तर मोदी साहेबांचा येणारा कार्यकाल आणखी 3 वर्षाचा तर आहेच. या कार्यकालामध्ये अपेक्षा आहे की ते स्वतः दिलेलं आश्वासन पाळतील आणि त्यासाठी मी सातत्यानं फॉलोअप करून लातूरसाठी एखादं जर इन्स्टिट्यूट आणू शकलो तर नक्कीच मला त्याचा खूप आनंद होईल. डॉक्टर साहेब, तुम्ही काय म्हणतात ना की विरोधी पक्षात आहात योगायोगानं, त्यामुळं मोठ्या प्रमाणात बरेच TMC असेल किंवा इकडून तिकडं आयाराम गयारामची संख्या वाढत आहे. बरेच MLC बिनविरोध, जवळजवळ 17 पैकी 6 बिनविरोध झाले. तर तुम्हाला ह्याच्याबद्दल काय म्हणावं असं वाटतं? म्हणजे सध्याचं राजकारण म्हणजे कितपत तत्वाचं राहिलंय ही याच्याबद्दल कॉमेंट करणंच खूप अवघड गोष्ट झालेली आहे. आणि ज्या पद्धतीनं सत्ताधारी मंडळीकडनं पैशाचा वापर होतोय, ज्या पद्धतीनं दाबदडपशाहीचा वापर होतोय, ईडी इन्कम टॅक्स म्हणा किंवा ईडी म्हणा किंवा बाकी गोष्टीचा वापर करून धमकावण्याचा प्रकार होतो, त्या सगळ्या गोष्टी आर्थिक कोंडी करून काही लोकांना म्हणजे परेशान केलं जातं. अशा पद्धतीच्या या सगळ्या राजकीय पार्श्वभूमीवर किती लोक मनातून जात आहेत, किती लोक मजबुरीपोटी जात आहेत, किती लोक स्वार्थापोटी जात आहेत, याबद्दल कॉमेंट करणं खूप अवघड आहे. एक अवघड प्रश्न विचारतो की पहिल्यांदा तुम्ही भाजपकडून स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे असताना
त्यांनी तुम्हाला प्रयत्न केला पण ते कर्मधर्म संयोगानं झालं नाही. जर समजा तुमच्या डोक्यात काही तसं भाजपकडं किंवा निमंत्रण आवतण वगैरे काही आहे का? का दिल्या बिलकुल घरी नाही. सुखी आहात? बिलकुल बिलकुल नाही. हं. मी काँग्रेसचा खासदार आहे, काँग्रेस सोबतच राहणार. धन्यवाद डॉक्टर साहेब. आपण एकदम स्पष्ट आणि प्रामाणिकपणानं जिथं की उत्पन्न साधा एखादा उद्योग सुरू केला तर वाढतंय, पण तुमचं मात्र चौपट इन्कम कमी झालेलं आहे आणि हे होत असताना सुद्धा यू आर हॅपी. आणि निश्चित तुमच्या काळात 1-2 प्रकल्प यावेत अशा प्रकारची अपेक्षा लातूर लोकसभा मतदारसंघातील मतदाराच्या वतीनं करतो. आणि घाईत असताना तुम्ही आम्हाला मुलाखतीला वेळ दिलात आणि लेखाजोखा थोडक्यात सांगितलात त्याबद्दल मराठवाडा नेता यूट्यूबच्या वतीनं आपलं मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार. थँक्यू.